इस्रायल विरोधातील संघर्षात इराणने प्रथमच क्लस्टर बॉम्बचा वापर केला। इराणकडून झालेल्या क्लस्टर बॉम्बच्या वापरामुळे जग चिंतेत पडले। त्यामुळे क्लस्टर बॉम्ब या घातक शस्त्राबद्दल जाणून घेऊ। हा बॉम्ब हवेत फुटतो आणि त्यातून शेकडो छोटी स्फोटके बाहेर पडतात। ही स्फोटके मोठ्या परिसरात पसरून विध्वंस करतात। एका सामान्य बॉम्बपेक्षा हे शस्त्र खूप धोकादायक आहे। जमिनीवर पडल्यानंतर ही स्फोटके लगेच फुटतात, पण काही न फुटलेली राहतात। यामुळे नंतरही लोक जखमी होण्याचा धोका असतो। विशेषतः लोकसंख्येची दाटी असलेल्या भागात घरं आणि रस्त्यांचं नुकसान होतं। इराणने इस्रायल विरोधात या बॉम्बचा वापर केल्याने आंतरराष्ट्रीय चिंता वाढली। रशिया युक्रेन युद्धातही याचा वापर झाला होता। अमेरिकेने युक्रेनला हे शस्त्र दिलं, तर युक्रेनने रशियावरही असा आरोप केला। 2009 मध्ये 111 देशांनी क्लस्टर बॉम्बवर बंदी घातली होती, पण इराण, इस्रायल, अमेरिका आणि रशिया यांनी करार मानला नाही। शस्त्र नियंत्रण संघटनेचे डॅरिल किम्बॉल म्हणतात, नागरी भागात हे बॉम्ब फुटले तर असंख्य स्फोटके पसरतात आणि जीवितहानी होते।